सियाचेन, जगातील सर्वात उंच, थंड आणि कठीण अशी युद्धभूमी. या जागेला सियाचेन नाव का पडलं माहितीये? त्याची सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. या सियाचेन ग्लेशियरच्या मुखापाशी आणि खालील दऱ्याखोऱ्यात आजही विपुल प्रमाणात गुलाब फुलतात. बुलॉक वर्कमन यांनी केलेल्या संशोधनात त्यांना आढळून आलं की बाल्टी भाषेत या रानटी गुलाबांना सिया म्हणतात आणि चेन म्हणजे कलेक्शन ऑफ थॉर्न्स ऑर दॅट प्लेस, म्हणजेच ती जागा. नुब्रा नदीच्या आसपास बाल्टिस्तानात हा गुलाबी रंगाचा काटेरी गुलाब सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतो आणि म्हणूनच या जागेला सियाचेन ग्लेशियर हे नाव मिळालं. आता ही गोष्ट जितकी रंजक वाटते ना, तितक्याच रंजक आहेत या सियाचेन ग्लेशियरच्या काही लोककथा. त्यातलीच एक लोककथा आजच्या भागात. पण सियाचेन बद्दल जाणून घेताना आपल्याला आधी तिथल्या दोन जमातींमधील संघर्षाची कहाणी लक्षात घ्यावी लागेल. दोन जमातींमधला वाद, जादूटोणा, हिमवादळ आणि सर्वनाश अशा सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर गोष्ट सुरू होते बाल्टी आणि यारकंडी या दोन जमातींपासून. सध्या बाल्टी जमातीचे बाल्टिस्तान पाकव्याप्त भागात आहे, तर यारकंडी जमातीचे यारकंड मध्य आशियात आहे. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सियाचेन ग्लेशियरच्या पूर्वेला या दोन जमाती व्यापारासाठी एकत्र यायच्या. त्यांच्यात वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. एके वर्षी यारकंडी लोकांनी बनवलेल्या वस्तूंमुळे बाल्टी लोक खुश झाले. वस्तूंची देवाणघेवाण झाल्यावर बाल्टींनी यारकंडींना त्यांच्या खेड्याला भेट देण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनी यारकंडींचं उत्तम आदरातिथ्य केलं. परत जाताना त्यांनी बाल्टिस्तानचं वैभव, पाहुणचार, त्यांच्या सुंदर स्त्रिया अशा बऱ्याच आठवणी सोबत नेल्या. या साऱ्याच बातम्या थोड्याच दिवसात सर्वत्र पसरल्या. पण उन्हाळा संपताच यारकंडी लोकांच्या टोळ्या बाल्टिस्तानवर येऊन कोसळू लागल्या. त्यांनी बाल्टी लोकांच्या संपत्तीचा विध्वंस केला, गुरढोरं लुटली आणि परत मागे फिरली. बाल्टींनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांना अर्धवट रस्त्यातून परत माघारी फिरावं लागलं. कारण पुढील कठीण रस्ता फक्त आणि फक्त यारकंडींच्या सवयीचा होता. मात्र बाल्टींना अनोळखी होता. बाल्टी सावध झाले, घाबरून राहू लागले. दिवसेंदिवस यारकंडींचं धाडस वाढू लागलं आणि कहर म्हणजे त्यांनी एके दिवशी शेतात काम करणाऱ्या सुंदर बाल्टी तरुणीला आपल्यासोबत पळवून नेलं. जाताना ती आक्रोश करत होती, मदतीची याचना करत होती, पण सारं व्यर्थ. रागावलेले, अपमानित झालेले बाल्टी लोक दुसऱ्या दिवशी एका मशिदीत जमले. त्या मशिदीचा मुल्ला हजरत अमीर, त्याला त्यांनी आपली व्यथा सांगितली. हजरत अमीर मंत्र, तंत्र, जादूटोणा यात निष्णात होता. त्याने एक तावीज मंतरला आणि बाल्टींना दिला. सांगितलं की हा तावीज खिंडीत ठेवा. याच खिंडीला सध्या बिलाफोंडला असं म्हणतात आणि बजावलं की परत येताना त्यांनी त्याच वाटेनं न येता नुब्रा नदीच्या बाजूने, म्हणजे जणू वळसा घालत प्रदक्षिणा घालत यावी असं यावं. पण बाल्टींनी मात्र निम्म्याच सूचनांचं पालन केलं. नुब्रा नदीच्या बाजूनं म्हणजेच लांबचा मार्ग घेण्याऐवजी त्यांनी सोपी, नेहमीची मळलेली वाटच निवडली. थोड्याच दिवसात त्या तावीजचा प्रभाव सर्वांनी अनुभवला. हिमवादळाला सुरुवात झाली. सैचर घैनरी, तरीम शेहर, ग्लेशियर या भागाला त्यानं अगदी झोडपून काढलं. ते वादळ एवढं भयंकर होतं ना की त्यानं यारकंडींचा सारा तळच उद्ध्वस्त केला. बाल्टी स्त्रीला पळवून नेणारे आणि अन्यही या तडाख्यात सापडले, मारले गेले. सारा परिसर दगड आणि बर्फानं अगदी भरून गेला. जणू त्यावर 10 दिशांनी दगड आणि बर्फाचा मारा होत होता. सारा परिसर उन्हाळ झाला होता. उद्ध्वस्त झालेलं तरीम शेहर नावाचा अर्थ म्हणजेच हिरवळीचा गाव हा पर्शियन भाषेतला शब्द. यारकंड मधून येणाऱ्या यारकंडी लोकांचा हा व्यापारी तळ होता. एका प्रचंड ओयासिस आणि तलावासमोर वसलेला. आजूबाजूला प्रचंड हिरवळ. आताच्या बिलाफोंडलाच्या समोरचा हा परिसर कोणे एकेकाळी सुपीक असावा. मात्र वादळानंतर हे सर्व नष्ट झाल्यावर त्या जागेचं नाव पडलं तेराम शहर, म्हणजेच नष्ट झालेलं शहर, डिस्ट्रॉइड सिटी. असं म्हणतात की बाल्टींनी जर मुल्लाचा संदेश पूर्णपणे ऐकला असताना तर यापेक्षा अधिक नाश झाला असता. असो, बाय द वे, ही होती सियाचीनची एक लोककथा. तुम्हालाही जर सियाचीन बद्दलच्या अशाच काही लोककथा माहित असतील ना तर आम्हाला जरूर कळवा. आमच्या सोशल मीडिया लिंक्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.